मंडळी पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये. तर आपल्याला कोकण दौरा आज सुरुवात होणार आहे. तर आपण ठिकाण जे निवडलेलं आहे ते म्हणजे अलिबाग आणि जंजिरा. आपल्याला अशा 2 ठिकाणी जायचं आहे. तर सीन असा झाला आहे की आपला जो माईक आहे त्याची बॅटरी डाऊन झालेली, त्यामुळे वॉईस काय त्यांनी रेकॉर्ड केलेलं नाही. तर आपण यामुळे आपल्याला नंतर वॉईस टाकायला लागला आणि खूप वेळ गेला. तर वेळ न घालवता आपण निघूयात अलिबागच्या दिशेने. ही संपूर्ण राईड तुम्हाला नक्की आवडेल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एकंदरीत बारामती पासून अलिबाग 275 किलोमीटर मॅपवरती दाखवत होतं. तर आपण आता मोरगावच्या थोडंसं पुढं गेलेलो आहे आणि आपल्याला या ठिकाणाहून पुणे 60 ते 65 किलोमीटरच्या दाखवत. जवळपास आपली एंट्री जेजुरीमध्ये झालेली आहे. या ठिकाणाहून आपल्याला मंदिर दिसते. तर लेफ्ट साईडला जे आहे त्या ठिकाणी मोठ्या डोंगरावरती मंदिर आहे बघ. बारामती ते जेजुरी 50 ते 60 किलोमीटरचं अंतर आहे आणि या ठिकाणी आपण महिन्यातून एकदा दोनदा तरी चक्कर असतेच. तर आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ काढायचा आहे. नमस्कार मंडळी, मी तन्मय प्रकाश जगताप आपल्या लाईफ ऑन व्हील्स या चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे. तुम्ही जर कधी जेजुरीला विजिट केली असेल तर तुम्हाला अशी वेळ आलेली आहे की जेजुरीमध्ये आल्यानंतर आपल्याला ट्रॉफिक नाही, असं क्वचितच घडलेलं असेल असं मला वाटतं. चलो. आपण जर अशा प्रकारचा घाट उतरत असेल तर आपली स्पीड 30 ते 40 एवढे ठेवावे आणि कमीत कमी घेर म्हणजे 2 किंवा 3 घेरामध्ये आपली गाडी चालवावी आणि कमीत कमी अशा प्रकारचे उजव्या हाताला जे कार आहे तर तसे कॉर्नर मारू नयेत. Music Bay. हम अभी सिग्नल पे रुके हैं, सिग्नल तोड़ रहे लोग, हम तो कित रहे जयबाग वासन भी. पुणे शहरामध्ये आपली एंट्री झालेली आहे आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत राहा. लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. एकंदरीत आपण 3 तास गाडी चालवत आहे आणि आपण मुळशीमध्ये आहे सध्याला. तर मुळशीमध्ये आपल्याला एक ब्रेक घ्यायचा होता, तर आपण तो ब्रेक न घेता डायरेक्ट घाटामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणचा सनसेट पाहायचा आहे. मुळशी डॅमचा सनसेट जो आहे ना तो एकदम तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच. जर तुम्हाला बोर होत असेल तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहू शकता. उजव्या साईडला जे आपल्याला डोंगर वगैरे पाहायला मिळतात ते आता या ठिकाणाहून आपल्याला घाट सेक्शन चालू होणार आहे. तर पावसाचं वातावरण दिसतंय. एकंदरीत आपण 120 ते 30 किलोमीटरचे अंतर कवर केलेलं आहे आणि 100-90 अशा पद्धतीने आपण गाडी चालवतो. तर मी जे ऑइल वापरतो ते म्हणजे क्रस्टॉल पॉवर अल्टिमेट. एक म्हणजे नेक्स्ट लेवलचे आपल्याला परफॉर्मन्स बघायला मिळतो आणि कमी गाडी हीट होते. तर मी रिकमेंड करू शकतो तुम्हाला की तुमच्याकडे जर R15 वगैरे असेल तर तुम्ही हे ऑइल वापरा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपला सनसेट मिस न होऊ म्हणून मी गाडी पळवतो आहे, नाहीतर आपली गाडी 80 ते 85च्या स्पीडनेच असते, जास्त गाडी पळवत नाही.
एस जे कॅमची बॅटरी मी चार्ज करायला विसरलेलो आणि आता आपल्याला बॅटरी संपली असं दाखवत आहे. तर जोपर्यंत आपल्याला शूट करता येईल तोपर्यंत करूयात.